उद्धव ठाकरेंची आज पुण्यात तोफ धडाडणारे। पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। स्वारगेट मधल्या गणेश कला क्रीडा मंदिरात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, दोन खरतर घटनांची पार्श्वभूमी आहे या मेळाव्याच्या। एकतर पुण्यात आलेली पूर परिस्थिती, पुण्यात सध्या उद्भवलेली ही सद्यस्थिती, या सगळ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतो। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना थेट खुलं चॅलेंज दिलेलं आहे, राजकारणात एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन असं उद्धव ठाकरे म्हणतायत। आणि या वक्तव्यानंतर पहिलाच होत असलेला पुण्यातला हा मेळावा आहे, त्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नक्कीच, कारण की बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यामध्ये शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून खरं तर याची सुरुवात आज होते आणि पुण्यातून त्याची सुरुवात होते। पुणे जिल्ह्यातील सर्व गटप्रमुख आहेत आणि शिवसैनिक आहेत, यांना आज उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। काही वेळानंतर या कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा होईल। आता आपण गणेश कला क्रीडा मंच ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होते त्या ठिकाणी आहोत आणि तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि साधारण 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन आहे ते सुरू होईल। त्याआधी संजय राऊत असतील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे असे जे शिवसेनेचे धडाडीचे शिवसैनिक आहेत त्यांचं भाषण सुद्धा या ठिकाणी होणार आहे। बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे आता पुण्यात आल्यानंतर शिवसैनिकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की गेल्या महिन्यामध्ये अमित शहा यांची जी सभा मेळावा पुण्यामध्ये झालेला होता आणि त्या मेळाव्यातून ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती त्या टीकेला सुद्धा याच भाषणातून उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकतात। आणि दुसरं म्हणजे जी पुण्यातील पूर परिस्थिती असेल, त्याचबरोबर मध्यंतरी मुंबईमध्ये त्यांनी जे भाषण केलं आणि त्याच्यावरून भाजपमधून जी काही टीका त्यांच्यावरती होतीये त्यावर सुद्धा ते भाष्य करू शकतात। पण महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना नेमकी कशी लढणार, किती जागांवर लढणार, महाविकास आघाडीसोबत असताना कशा पद्धतीने लढायचं याचं सुद्धा मार्गदर्शन आहे ते आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना करणार आहेत। आणि त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। शिवसंकल्प जे अभियान आहे, जे राज्यभरातून आता सुरू होणार आहे, त्याची सुरुवात आणि त्याचा प्रारंभ आहे तो आज पुण्यातून उद्धव ठाकरे करणार आहेत। आणि त्यामुळे किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल सुद्धा साधारण 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत। आणि मी जसं मागाशी नावं घेतली, जे वक्ते असतील ते या ठिकाणी भाषण करतील आणि साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान उद्धव ठाकरे आहे यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याआधीच ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे असतील आणि शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा या सगळ्या घडामोडींवर नजर कायम असणार आहे। अमोल, तुझ्याकडून सातत्याने अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।